सहयोगी अजीत दादा पवार जी का प्लेन एक्सीडेंट में दुर्दैवी मृत्यु हुई है। ये हमारे लिए बहुत ही बेहद दुःखद आहे। ही वेळ विमानानं घिरट्या घातल्या आणि त्यानंतर ते खाली येत गेलं। तिरप्या बाजूनं एका बाजूनं झुकलेलं असे हे विमान जे आहे ते खाली कोसळलं आणि त्याचा स्फोट झाला। अजित अनंतराव पवार यांचे बघू शकता, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एक राजकीय होते। ते 2 जुलै 2023 पासून आपल्या मृत्यूपर्यंत ते मुख्यमंत्री म्हणून काम करत होते। 2022-23 या काळात त्यांनी महाराष्ट्र विधानसभेत विरोधी पक्षनेते म्हणून काम केले। तसेच बारामती लोकसभा जे काही मतदार ते खासदार म्हणून काम करत होते। आता त्यांनी 1991 पासून बारामती विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे ते पुतणे होते आणि सर्वाधिक वेळा राज्याचे उपमुख्यमंत्री राहिले असून ते 5 वेळा या पदावर होते। 2019 मध्ये त्यांनी भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली। त्यांनी दावा केला की त्यांना राष्ट्रवादीच्या बहुसंख्य आमदारांचा पाठिंबा आहे, परंतु 3 दिवसात दोघांनी राजीनामा दिला। 2023 मध्ये त्यांनी त्यांचे काका शरद पवार यांना सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री पदाचा शपथ घेतली। त्यांनी राष्ट्रवादीमध्ये अभूतपूर्व फूट पडली। तसेच अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या अध्यक्षपदावर देखील हक्क सांगितला। पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्ह स्वतःकडे ठेवण्याची इच्छा व्यक्त केली आणि विधानसभा जी काही अध्यक्ष शरद पवार यांच्यापासून राष्ट्रवादी पक्ष स्वतःकडे घेण्याचे संकेत दिले। सर्वाधिक माहितीसाठी तुम्ही बघू शकता ॲक्सिडेंट लाईव्ह आपल्या समोरच आहे। अजित पवारांचे जे काही अपघात निधन झालेले आहे। महाराष्ट्रातील 3 दिवस शासकीय दुखावट जाहीर झालेली आहे। 3 दिवस सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। अजित पवार प्लेन क्रॅश, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन, अपघात निधन झालेले आहे। पवार दादांचं निघून जाणं हे अविश्वसनीय। सीएन जे काही देवेंद्र फडणवीस यांच्या मते अजित पवार महाराष्ट्रातले लोकनेते होते। महाराष्ट्राच्या जे काही प्रश्नाचं जे काही कारण असलेले नेते होते। अशा प्रकारचे नेतृत्व तयार व्हायला अनेक वर्ष लागतात। त्यांचं निघून जाणं हे अविश्वसनीय आहे। मनाला चटका लावणारे हे काही सर्वात मोठे झालेलं आहे आपल्या समोर। माझ्यासाठी जे काही व्यक्तिमत्व एक दमदार आणि दिलदार मित्र सोडून गेला आहे। मी आणि एकनाथ शिंदे लवकरच बारामतीला निघणार आहोत। पंतप्रधान गृहमंत्री यांच्याशी चर्चा करून त्यांनाही घडलेल्या घटनेची जी काही कल्पना दिलेली आहे त्यांनीही प्रचंड दुःख व्यक्त केलेले आहे। संपूर्ण देशात या घटनेमुळे हळहळ जी काही झालेलीच आहे। पुढील गोष्टी जे काही परिवाराशी चर्चा करून ठेवण्यात येतील। राज्यात 3 दिवसाची जी काही दुखवटा जाहीर मुख्यमंत्र्यांनी ही सर्व काही केलेले आहे। संपूर्ण पवार कुटुंब बारामतीला पोहोचल्यानंतर त्यांच्या संमतीने पुढील निर्णय घेतले जातील। महाराष्ट्रात आज शासकीय सुट्टी घोषित केलेली आहे। 3 दिवसाचा दुखवटा देखील जाहीर केलेला आहे। अजितदादांचं जाणं हे कधीही भरून न निघणार नुकसान आहे। लोकनेते निघून गेल्यानंतर पोकळी निर्माण होते, ती भरून काढणे कठीण आहे। संघर्षाच्या काळात आम्ही एकत्र काम केलं आहे। या घटनेवर विश्वास ठेवण्यास मन तयार होत नाही असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे। सर्वसाधारण अजित पवार डेथ, केरळच्या विधानसभेमध्ये अजित पवारांच्या विधानानंतर जे काही मौन बाळगून वाहिनी श्रद्धांजली वाहिलेली आहे। सर्वांनी याची श्रद्धांजली वाहिलेलीच आहे। अजित पवारांच्या विधानसभा जे काही विमानाचा अपघात कसा झाला, प्रत्यक्षदर्शी थरकाप उडवणारा प्रसंग, अजित पवारांच्या विमानाचा अपघात कसा झाला आपल्या समोरच आहे। तर अजित पवारांच्या निधनाची बातमी वेदना आणि मनाला चटका लावणारी आहे। अजित दादा आपल्याला एवढ्या लवकर सोडून जातील असं कधीही वाटलं नव्हतं। परखड स्पष्ट व्यक्तिमत्व असं त्यांचं होतं। अतिशय निर्मळ अशा स्वभावाचे होते आणि त्यांच्यासोबत मंत्रिमंडळात होते। ते मुख्यमंत्री असताना ते उपमुख्यमंत्री होते। लाडकी बहीण योजना सुरू केली तेव्हा त्यांनी आर्थिक तरतूद
उत्तमरित्या केलेली आहे. आणि एकनाथ शिंदे यांनी म्हटलं, एकदा करायचं ठरवलं की ते करायचंच, करतो बघतो असा त्यांचा एक व्यक्तिमत्व होता. डिक्शनरी जे काही टीम म्हणून काम केलेले होते. अजितदादा पहाटे लवकर काम सुरू करायचे. सकाळी 6 वाजता जे काही देखील त्यांनी वेळ दिलेली अनेकांनी पाहिलं. आणि काल परवाच जे काही झालेलं होतं, आमची भेट झाली होती. सकाळी ही घटना कळली तेव्हा काल परवाच्या आठवणी समोर येऊ लागल्या. माझ्या समोर जे काही राजकारण झालं आणि वयाने ते मोठे होते. राज्यातील अनेक विषयाचा त्यांना अभ्यास होता. राज्याला त्यांचा फायदा होता असं देखील एकनाथ शिंदे यांनी म्हटलं. मंत्रिमंडळात एकदा विषय आला की त्यांच्याबद्दल निर्भीडपणे सांगणारे ते नेते होते. त्यांच्या जाण्याचे केवळ पवार कुटुंबियांनी नाही तर त्यांच्या मोठे नुकसान झालं. आणि आज मोठा भाऊ गेल्याची जे काही भावना दुःखद मला वाटते. पवार कुटुंबियांसाठी हे डोंगरावर दुःख हे आहे. कुटुंब जे काय आहे दुःखद प्रवचन जे काही झालेलं आहे. त्यांच्या ईश्वर शक्ती देव त्यांना सर्व काही मिळो. अजितदादा कडक शिस्तीचे मात्र मनाने प्रचंड हळवे होते. संजय शिरसाट होते. वेळेचे महत्व अजित पवारांनी ओळखलेले होते. कडक शिस्तीचे होते मात्र मनाने ते प्रचंड हळवे होते. त्यांनी संकटे आल्यावर एकट्याने ते सामोरे जायचे. अनेक वेळी त्यांच्यावर अत्यारोप जे काही झालेले होते, दादांनी त्यांची पर्वा केली नाही. ते काही सर्व अजित पवार यांचे अकाली निधन कधीही भरून न येणारं नुकसान. राष्ट्रपती म्हणाले, महाराष्ट्रातील बारामती येथे झालेल्या जे काही विमान अपघातात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेकांच्या मृत्यूची ही बातमी समोर येत आहे. ऐकून खूप दुःख झाले आहे. अजित पवार यांचे अकाली निधन हे एक कधीही भरून न येणारे नुकसान आहे. मनाला जे काही लागलेले एक मोठंच तुफान झालेलं आहे. महाराष्ट्राच्या विकासात जे काही विशेषतः सहकारी क्षेत्रात त्यांनी दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल ते नेहमीच स्मरणात राहतील. त्यांच्या कुटुंबियांना, समर्थक जे काही चाहत्यांना मनापासून संवेदना व्यक्त करत अपघात मृत्युमुखी पडलेल्या सर्वांच्या कुटुंबियांना देव हे दुःख सहन करण्याची शक्ती देव.